बादशाहचा लाडका नोकर, ग्रेड 6 ICSE बोर्ड, मराठी सब्जेक्ट, चॅप्टर रीडिंग, एक्सप्लेनेशन अँड क्वेश्चन आन्सर्स. बादशाहचा लाडका नोकर. एक बादशाह होता. त्याचे पुष्कळ नोकर चाकर होते. त्याचा एक नोकर रंगाने काळा होता. त्याचा एक डोळा बारीक होता. तरी सुद्धा तो बादशाहचा खूप लाडका होता. बादशाहचे इतर नोकर त्याची ईर्ष्या करीत असत. कित्येक नोकर तर हिम्मत करून बादशाहला सांगत असत, महाराज, आपल्यासारख्या महान बादशाहला असा काळकुंद्रा सेवक जरा तरी शोभतो का? बादशाह याविषयी काहीच बोलत नसे. त्याच्या मनात येई की वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजेल. एके दिवशी बादशाहला प्रवासाला जावे लागले. त्याने स्वतःबरोबर कित्येक नोकरांना घेतले. त्यामध्ये काळ्या रंगाचा हा नोकर सुद्धा होताच. सर्वजण उंटावरून स्वार होऊन निघाले. सर्वांच्या पुढे बादशाहचा उंट होता. त्यांना एक मोठे वाळवंट पार करून जायचे होते. दुपारची वेळ होती. बादशाहने अचानक आपल्या उंटाला थांबवले. मग उंटाला खाली बसवून तो उंटावरून उतरू लागला. बादशाहला उंटावरून उतरताना पाहताच सर्व नोकर पटकन खाली उतरले. बादशाह म्हणाला, माझा मोत्यांचा किमती हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. तुम्ही ते शोधून काढा. ज्याला जो मोती सापडेल तो त्याच्या मालकीचा होईल. नंतर बादशाह उंटावर बसला आणि पुढे जाऊ लागला. सर्व नोकर मोती शोधण्यात दंग झाले होते. फक्त त्या काळ्या रंगाच्या नोकराला वाटले की बादशाह एकटेच पुढे चालले आहेत. रस्त्यात त्यांना काही हवं असेल तर, असा विचार करून तो बादशाहच्या मागे मागे गेला. प्रवासात आपल्यासोबत असलेल्या नोकरांना बादशाहने दुसऱ्या दिवशी बोलावले आणि प्रत्येकाला विचारले, तुला किती मोती मिळाले? कोणी म्हणाले 2, कोणी म्हणाले 5, तर कोणी म्हणाले 7. बादशाहने त्या काळ्या रंगाच्या नोकराला हाच प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला, जहांपणा, सर्वजण मोती शोधण्यात गुंतले होते आणि आपण एकटेच पुढे जाण्यास निघाला होता. त्यामुळे माझ्या मनात आले की रस्त्यात आपली सेवा करण्यासाठी कोणी एखादा तरी नोकर आपल्याबरोबर हवाच, म्हणून मी मोती शोधायला थांबलो नाही. माझ्या मते मोत्यांपेक्षा आपली सेवा खूपच अगत्याची होती. यात माझा काही अपराध झाला असेल तर मला माफ करा. बादशाह सर्व नोकरांकडे पाहत म्हणाला, पाहिलत ना, सगळ्या नोकरात माझा हा नोकर लाडका का आहे हे आता तरी तुम्हाला समजले का? सर्व नोकरांनी लाजेने माना खाली घातल्या आणि त्याची क्षमा मागितली. बादशाहने त्या काळ्या रंगाच्या नोकराला त्याच्या एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणून मोत्यांचा कंठा दिला. शब्दार्थ: पुष्कळ, खूप, प्लेंटी, मेनी, बारीक, लुकडा, स्किनी, ईर्ष्या, असूया, जेलसी, वाळवंट, वाळूचा प्रदेश, डेझर्ट, विखुरले, पसरले, स्कॅटर्ड, अगत्य, अवश्य, विदाउट फेल, लाज, शरम, शेम, कंठा, हार, नेकलेस, एकनिष्ठ, इमानी, लॉयल. बादशाहचा लाडका नोकर. This chapter is about a king and his favorite servant and why that particular servant is the king's favorite. Once upon a time there was a king. He had lots of servants. There was one particular servant who was a little dark and one of his eye was a little small. Even then, he was the king's favorite. Now this was reason enough for all the other servants to be extremely jealous of this young boy. And surely the servants always made it a point to pinpoint this particular fact to the emperor and say that that skinny dark servant did not suit the emperor at all.
The king never spoke anything about this. He, in his mind, in fact, always thought that when the time comes, all of these people would know exactly why that particular servant is his favorite. Once, when the king had to travel, he took along with him a lot of servants, and definitely his favorite servant was along with him. They all were mounted on camels. The king's camel was right at the start. They had to cross over a desert, and it was afternoon time. Suddenly, the king stopped his camel. Getting down from the camel, he announced that his favorite pearl garland had broken and all the pearls were scattered in the desert sand. He ordered his servants to start looking for those pearls. He even announced that the servants could very well keep the pearls that they found. After having made this announcement, the king mounted his camel and started moving ahead. Now all the servants were very busy searching for the pearls. Only and only one servant stood apart and very quietly started following the king. He thought that all these servants were so busy searching for the emperor's pearls. What if his beloved emperor would need something on his way? That's why he had to be around to help the king. That's why he decided to go with the king. Now, once back in the court the next day, the king inquired with all his servants as to how many pearls did each one of them manage to find. Some said 2, some said 5, some said 7. And the king turned around to his favorite servant and asked him, "So, how many pearls did you get?" Answering this question, the servant very calmly told the king, "Your Majesty, all of your servants were busy searching for the pearls, and you were proceeding ahead alone. So I thought, what if my beloved master needs something on his way? There has to be at least one servant along with him who could help him and serve him. That's why I decided not to wait and search for the pearls. For me, serving your Majesty was much more important than looking for the pearls. Having done this, if by any chance I have landed up making a mistake, then please kindly forgive me." King then turned to all his other servants and very proudly said to them, "Now do you understand why this particular person is my favorite?" All the servants hanged their head down in shame, and the king very happily rewarded his favorite servant with an entire garland full of precious pearls for his loyalty. Thank you. बादशाचा लाडका नोकर. प्रश्न उत्तर. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. बादशाच्या मनात कोणता विचार येईल? उत्तर 1. वेळ आल्यास या लोकांना सर्व काही समजेल असा विचार बादशाच्या मनात येईल. प्रश्न 2. बादशाह व त्याचे नोकर कुठून प्रवास करीत होते? उत्तर 2. बादशाह व त्याचे नोकर वाळवंटातून प्रवास करीत होते. प्रश्न 3. काळ्या रंगाच्या नोकराने काय विचार केला? उत्तर. काळ्या रंगाच्या नोकराने विचार केला की रस्त्यात बादशाची सेवा करण्यासाठी एकतरी नोकर असावा. प्रश्न 4. बादशाने आपल्या लाडक्या नोकराला कोणते बक्षीस दिले व कशासाठी? उत्तर. बादशाने आपल्या काळ्या रंगाच्या नोकराला त्याच्या एकनिष्ठतेचे बक्षीस म्हणून मोत्यांचा कंठा दिला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. बादशाच्या नोकराचे वर्णन करा. उत्तर 1. बादशाचा सर्वात लाडका नोकर हा रंगाने काळा होता व त्याचा एक डोळा बारीक होता. तो अतिशय इमानी असून बादशाची सेवा करणे सर्वात आवश्यक आहे हेच त्याला नेहमी वाटत असे. प्रश्न 2. बादशाने उंटाला थांबवून सर्व नोकरांना काय सांगितले?
उत्तर 2. वाळवंट पार करताना बादशाने अचानक आपला उंट थांबवला व खाली उतरून सर्व नोकरांना सांगितले की त्यांचा मोत्यांचा किमती हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. तेव्हा त्यांनी ते मोती शोधून काढले पाहिजेत. ज्याला जो मोती सापडेल तो त्याच्या मालकीचा होईल, असेही बादशाने आपल्या नोकरांना सांगितले. प्रश्न 3. काळ्या रंगाचा नोकर दुसऱ्या दिवशी बादशाला काय म्हणाला ते विस्तारपणे लिहा. उत्तर 3. तुला किती मोती मिळाले ह्या प्रश्नाचे उत्तर देताना काळ्या रंगाचा नोकर बादशाला म्हणाला, सर्वजण मोती शोधण्यात गुंतले होते आणि आपण एकटेच पुढे जाण्यास निघाला होतात. त्यामुळे मला वाटले की रस्त्यात आपली सेवा करण्यासाठी कोणीतरी आपल्याबरोबर असायला हवे. म्हणून मी मोती शोधण्यासाठी थांबलो नाही, कारण माझ्यासाठी मोत्यांपेक्षा आपली सेवा करणं हे जास्त महत्त्वाचं होतं. असा विचार करून मी काही अपराध केला असेल तर कृपया मला माफ करा. कोण कोणास म्हणाले हे लिहा. माझा मोत्यांचा किमती हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. तुम्ही ते शोधून काढा. ज्याला जो मोती सापडेल तो त्याच्या मालकीचा होईल. हे वाक्य बादशाह आपल्या नोकरांना म्हणाला. दुसरं, रस्त्यात आपली सेवा करण्यासाठी कोणी एखादा तरी नोकर आपल्याबरोबर हवाच. काळ्या रंगाचा नोकर बादशाला म्हणाला. तिसरं, पाहिलत ना सगळ्या नोकरात माझा हा नोकर लाडका का आहे ते? आता तरी तुम्हाला समजले का? बादशाह सर्व नोकरांना म्हणाला. खालील वाक्याचा काळ बदलून पुन्हा लिहा. वेळ येईल तेव्हा या लोकांना सर्व समजेल. भूतकाळ, वेळ आली तेव्हा या लोकांना सर्व समजले. सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. भविष्यकाळ, सारे मोती वाळूमध्ये विखुरतील. सर्वजण उंटांवर स्वार होऊन निघाले. वर्तमान काळ, सर्वजण उंटांवर स्वार होऊन निघाले आहेत. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. बादशहाचे इतर नोकर त्याची ईर्ष्या करत असत. सर्वजण उंटांवर स्वार होऊन निघाले. माझ्या मोत्यांचा किमती हार तुटून सारे मोती वाळूमध्ये विखुरले आहेत. माझ्या मते ह्या मोत्यांपेक्षा आपली सेवा खूपच अगत्याची होती. जसे उंट उंटांवरून, तसेच घर घरावरून, विहीर विहिरीवरून, दुकान दुकानावरून, घोडा घोड्यावरून. जसे करणे करण्यासाठी, तसे शोधणे शोधण्यासाठी, पडणे पडण्यासाठी, विखुरणे विखुरण्यासाठी, शोभणे शोभण्यासाठी. खालील शब्दांपासून बनलेले शब्द व त्यांचे इंग्रजी अर्थ वाचा व शिका. एकनिष्ठ लॉयल, एकरूप युनिफॉर्म, एकाकी लोनली, एकवचन सिंग्युलर नंबर, एकात्मता युनिटी. धन्यवाद.